त्याला सायकलवर खूप भारी वाटतं. त्यासाठी संध्याकाळी जायचं असते तर आम्ही सायकलवरच येतो आणि सकाळी वगैरे जायचं असेल तर मग सायकल नाही आणत आहे. नाही रे, तुम्हाला सोडून कसं जाईल मी. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळंच एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता चालू मार्केटमध्ये थोड्याशा भाज्या आणायला. तर बाहेर अजून म्हणजे छान उजेड आहे तर बाहेर छान ब्लॉग्स वगैरे निघतात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला निघूयात. काय आणायला चालला? भाज्या आणायला चालला? दिवसभर त्याला घरात कंटाळा येतो तर म्हणतो चला. हां तर म्हणतो आता भाज्या वगैरे घेऊन येऊया. हो, बाहेर असलं की तुला आईस्क्रीम खायलाच पाहिजे ना. हां, सर्दी राहिली का? सर्दी खोकला आता चालूच होता तुला. 2-3 दिवस सर्दी होती. कधी संपले? बरं झालं का? बरं चला. त्याला सायकलवर खूप भारी वाटतं. त्यासाठी संध्याकाळी जायचं असते तर आम्ही सायकलवरच येतो आणि सकाळी वगैरे जायचं असेल तर मग सायकल नाही आणत आहे. छान आहे का? त्यात नाही घातला तिखट. सॉस लावून खायचा. असू दे, सगळं संपव. तसं करायचं नाही, नीट ठेव. स्वतः भाज्या घेतल्या, थोड्याच घेतल्या. पालेभाज्या आणि हिरवी मिरचीच घेतलेली आहे. आता अंधार पडलाय तर म्हटलं चला आता लगेच घरी जाऊया कारण की जवळच आहे भाज्या. आता सकाळपासून मी नसतो कामावर. संध्याकाळी आले की बाबा नीट बस. तेवढं संपवायचा, घालून घ्यायचं आणि पटपट संपवायचं. संपतोय ना? होतोय तो ऑटोमॅटिक होते पातळ. प्यायला घ्यायला आवर पटकन. आवर वरटला एवढा वेळ लावल्यावर परत दुसऱ्यांना जागा पाहिजे ना बसायला. हो की नाही? नाही, मी नाही, मी घेतला माझा. घरी आणि मस्त छान मेथीची भाजी आणलेली आहे. तर चला आता मेथीची भाजी पण बनवूया. आले मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि आता अंधार पण पडलेला आहे तर म्हटलं चला काही जास्त बाहेर व्हिडिओ वगैरे नाही बनवला तर म्हटलं आता मेथीची भाजी बनवूयात. मस्त ताजी छान भेटलेली आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर चला आता रेसिपी बनवूयात मेथीची भाजी. आणि मी जातानाच तुरीची डाळ भिजू घातलेली होती. म्हटलं आलं की लगेच मला मेथीची भाजीच बनवायची होती आज. तर चला आता अगोदर चेंज करते आणि लगेच मेथीची भाजी करायला घेऊयात. सो डाळ पण छान भिजली होती तर मग लगेच मेथीची भाजी निवडून घेतली आणि म्हटलं संध्याकाळच्याला मेथीची भाजी बनवूयात. ताजी आणली ना तर खूप छान लागते त्याच्यामुळे. तर मग 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसणाची 1 कांडी घेतली. हिरव्या मिरच्याला मी म्हणजे भाजी वगैरे बनवायची असेल ना लसूण थोडंसं जास्तच वापरते आणि लसूण आहे तो फक्त चमच्याने चिपून घेतलेला आहे
आणि हिरवी मिरचीचे तुकडे केलेत. तर आत्ता थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये, 2 पळ्या, आणि त्याच्यामध्ये लसणी घातली. ती आपल्याला थोडीशी तळून द्यायची आणि मग लगेच हिरवी मिरची टाकायची. म्हणजे काय होतं, दोन्ही पण सोबत छान तळतं. आणि त्याच्यावर टाकायचं आहे थोडंसं मीठ. म्हणजे ज्या पालेभाज्या आहेत ना त्याला जास्त तर मीठ नाही लागत आहे, पण मी मिरचीवर तर मीठ टाकतच असते. मग थोडं टाकते, आपल्याला लागलं तर आपण अजून थोडंसं वरतून टाकू शकतो, नाहीतर जास्त मीठ पण नाही लागत आहे. तर आत्ता मिरची पण छान तळलेली आहे. लगेच आत्ता भाजी धुवून घेतलेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकूयात. जास्त वेळ पण नाही लागत आहे, 2-3 चपात्या होईपर्यंत तर भाजी शिजती पण. आणि आता भाजी मी टाकलेली आहे. तर आता आपल्याला ही छान परतून घ्यायची. झाकण न घालताच एकदा तेलामध्ये छान परतायची. ह्याला 1 ते 2 मिनटं, म्हणजे भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत आहे. आणि आमची तर ना म्हणजे हिरवी मिरचीचीच भाजी लागती, मला जास्त नाही आवडत आहे. पण ह्यांना म्हणजे मला रस्साभाजी आवडती शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून, पण हे अजिबात नाहीत खात. मग ह्यांच्यासाठी मला अशाच भाज्या बनवाव्या लागतात. कधीतरी मी मग तशी भाजी बनवते, मला जशी आवडती तशी. पण आमच्या घरात अशी सगळ्यांना अशीच भाजी आवडती. तर बघू शकता आता मी भाजी छान परतून घेतलेली आहे. आणि डाळ पण छान भिजली होती. त्या लगेच त्याच्यामध्ये डाळ टाकते. आणि आपल्याला ह्याला वरून पाणी टाकायची अजिबात गरज नाही लागत आहे, कारण की म्हणजे तेवढं पाणी आहे ना त्याच्यामध्ये छान शिजती. तर बघू शकता आता ह्याला 2-3 मिनटं लागणारे आहेत. आणि माझ्याकडनं ती क्लिपच काढणं नाही झाली नंतरची घाईमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.